पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाक सीमेवर सध्या तणावाचं वातावरण आहे। जगभरातून पाकिस्तानवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। वेगवेगळ्या मार्गांनी पाकिस्तानची कोंडी केली जाते। दुसरीकडे देशामध्ये हिंदू मुस्लिम मुद्द्यावर सध्या प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झाले आणि याला कारण ठरते देशामधील दोन राजकीय पक्षांच्या भूमिका। धर्म विचारून हा हल्ला करण्यात आला या मुद्द्यावर भाजपा आक्रमक आहे, तर दहशतवाद्यांनी हल्ला करण्याआधी धर्म विचारला या मुद्द्यावर काँग्रेसच्या वेगवेगळ्या नेत्यांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत। हे सगळं सुरू असतानाच काल काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक फोटो प्रसारित करण्यात आलाय। याच फोटोमुळे आता या दोन्ही पक्षांमधला वाद आणखी विकोपाला गेलाय। डोकं नाही, हात नाही, पाय नाही, वर गायब असा शब्द। काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून काल पोस्ट करण्यात आलेला हा फोटो कोणाचा आहे याबद्दल काहीही भाष्य नाही, फक्त जिम्मेदारी के वक्त गायब असं कॅप्शन या फोटोला दिलं गेलं। आणि आता याच फोटोवरून प्रचंड वाद सुरू झालाय। काँग्रेसने पोस्ट केलेला हा फोटो नरेंद्र मोदींचा आहे असा आरोप भाजपने केला। कांग्रेस ने भी थोड़ा सा समय नहीं जाने दिया और हिंदुस्तान पे प्रश्न चिन्ह खड़े करने शुरू कर दिए और पाकिस्तान के बोलने शुरू कर दिए। ये कांग्रेस का असली चेहरा देश के सामने आया है। पाकिस्तानी बोल जो कांग्रेस की जुबान से निकल रहे हैं वो अच्छे नहीं है। एक तरफ आप पार्लियामेंट सेशन बुलाने की बात करते हो और दूसरी तरफ पाकिस्तान के समर्थन की भाषा बोलते हो। आपके लोग, आपके नेता एक के बाद दूसरा बयान ऐसा देते हैं और कांग्रेस का शीर्ष नेतृत्व बिल्कुल चुप्पी साध लेता है। काँग्रेसच्या नेत्यांनीही भाजपच्या आरोपांना उत्तर दिलं कि प्रधानमंत्री सऊदी अरबिया से दौड़ते हुए आए थे। एयरपोर्ट पे ही उन्होंने मीटिंग की। लगता था प्रधानमंत्री कोई सख्त कदम उठाने वाले हैं, लेकिन उसके बाद प्रधानमंत्री कहां चले गए? वो पहलगाम नहीं गए, उन लोगों से नहीं मिले जो जख्मी थे, उन लोगों से कोई ताल्लुक नहीं रखा जो विक्टिम्स की फैमिली थी। उन्होंने कोई उसका इन्वेस्टिगेशन नहीं करवाया। किसी एक आतंकी को अभी तक उन्होंने गिरफ्तार तक नहीं करवा पाए और अगले ही दिन पटना जाके पाकिस्तान को धमकी दे रहे हैं। आप कश्मीर में जाके आपने क्यों नहीं धमकी दी? नीतीश कुमार के साथ बैठ के आप कहकहे लगा रहे हैं जब सारा देश आंसुओं में डूबा हुआ है। सिर्फ वो विक्टिम्स की फैमिलीज नहीं, देश के 150 करोड़ लोगों के आंखों में आंसू हैं कि ऐसा वाकया कैसे हो गया है। तो इसके लिए निश्चित तौर से भारत सरकार जिम्मेदार है। जो ऑल पार्टीज मीटिंग बुलाई गई उसमें प्रधानमंत्री मौजूद नहीं। इतने अहम ओकेजन्स पे अगर प्रधानमंत्री मौजूद नहीं होंगे तो सवाल तो उठेंगे। यामध्ये कोणी व्यक्ती विशेषने या वेळेस जर काही असं केलं असेल तर ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे। मात्र पक्ष म्हणून जी काँग्रेस कार्यकारी समितीची जी भूमिका आहे ती आम्हा सर्व काँग्रेस जनांना ही बाध्य आहे आणि तीच पक्षाची अधिकृत भूमिका आहे। अधिकृत सोशल मीडियावर शेअर झाले, ट्विट करण्यात आले। या संदर्भामध्ये जी काल जयराम रमेशजी जे आहेत त्यांनी एक स्वतंत्ररित्या CWCची भूमिका हीच अंतिम भूमिका आहे अशा पद्धतीने आपली भूमिका अधोरेखित केलेली आहे। त्यामुळे तीच भूमिका पक्षाची ही ठाम आणि कायमस्वरूपाची। भाजपने हा फोटो म्हणजे सर तन से जुदा या मोहिमेचा भाग असल्याचा आरोप केलाय। भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका चर्चेत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केलं होतं। त्यानंतर गुस्ताखे नबी की एक ही सजा, सर तन से जुदा हे वाक्य देशभरात ऐकू येऊ लागलं। आमच्या धर्माच्या बाबतीत वावगं बोलाल तर शीर धडा वेगळं केलं जाईल असा त्याचा अर्थ होता। पहलगाम हल्ल्यानंतर काही नागरिकांनी पाकिस्तानी उच्चायुक्तालयासमोर आंदोलन केलं, तेव्हा तिथल्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने गॅलरीत येऊन घोषणा देणाऱ्यांना गळ्यावरून सुरी फिरवल्याचा इशारा केला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शीर नसलेला फोटो पोस्ट करून काँग्रेसनं सर तन से जुदा याच मोहिमेला बळ दिल्याचा आरोप भाजपनं केलाय। पण पहलगाम हल्ल्यानंतर वादात सापडण्याची काँग्रेसची ही पहिली वेळ नाहीये।
काश्मीरमधले काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सैफुद्दीन सोज यांनी हल्ल्यानंतर म्हटलं होतं, जर पाकिस्तान म्हणत असेल की पहलगाम हल्ल्यात त्यांचा काही सहभाग नाही तर आपण ते सुरुवातीला मान्य करायला हवं. पाकिस्तानला जाणारं पाणी थांबवलं तर काश्मीर आणि पंजाबमध्ये पूर येईल. पाकिस्तान आपला शेजारी आहे, आपण शेजारी बदलू शकत नाही. कर्नाटकात काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनीही असंच वक्तव्य केलं. सिद्धरामय्या म्हणाले, पाकिस्तान सोबत युद्ध करण्याची आवश्यकता नाहीये. केंद्र सरकारनं काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवायला हवी. आम्ही युद्धाच्या बाजूने नाही. महाराष्ट्रातले काँग्रेसचे नेतेही या सगळ्यात मागे नव्हते. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तर दहशतवाद्यांना धर्म विचारत मारायला वेळ असतो का असं विधान केलं. ये सरकार का फेल्योर नहीं है, इस बारे में कोई बात नहीं करता. बात क्या करते हैं तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा. अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा. ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते हैं ऐसा हुआ है. ये प्लान करके मत करो. टेररिस्ट है, उसको कोई जात धर्म नहीं होता है, उसके साथ में ऐसा मत करो. और उसको सीधा से सीधा उनको पकड़ के कार्रवाई करो. राष्ट्रवादीच्या शरद पवारांनीही धर्म विचारून गोळ्या घातल्या या मुद्द्यावर असहमती दर्शवली होती. याच्या आधी 3-4 ठिकाणी अतिरेक्यांनी हल्ले केलेले होते. तेव्हा धर्माची चर्चा झाली. आज धर्माची चर्चा कसं? माझं म्हणणं असं आहे की घडलं ते वाईट आहे, ते आव्हान आहे देशाला, त्याला सक्तीनं तोंड द्यावंच लागेल. पण त्यानिमित्तानं एक धार्मिक अंतर वाढेल असं काम कुणी करू. प्रचंड टीका झाल्यानंतर सिद्धरामय्या आणि विजय वडेट्टीवारांनी आपल्या वक्तव्यावर खेद व्यक्त केला. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वानं ही नेत्यांची वैयक्तिक वक्तव्य असल्याचं म्हटलंय, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. इतकी की हल्ल्यात ज्यांचे नातेवाईक बळी पडले त्यांनीही या नेत्यांना सुनावलं. जेव्हा काँग्रेसचे नेते ही सगळी मुक्ताफळं उधळत होते तेव्हा मुस्लिमांचे म्हणून ओळखले जाणारे पक्षाचे नेते पाकिस्तानला धारेवर धरत होते. MIMचे नेते असदुद्दीन ओवैसींनी पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, तर ओमर अब्दुल्लांनी जम्मू काश्मीर विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवून जगापुढे आपली भूमिका स्पष्ट केली. नॉन मुस्लिम को, हमारे हिंदू भाई बहनों को मारने का मकसद एक ही था कि कश्मीर को बताना चाह रहे थे कि यहाँ कोई नॉन मुस्लिम नहीं आ सकता. तो उनका मकसद वही है. तो हम पूरे देशवासियों से अपील कर रहे हैं कि आप ऐसे वक्त पे अपनी पॉलिटिकल डिफरेंसेस होंगे, मगर आप उन लोगों को कामयाब होने मत दीजिए जो इस देश को कमजोर करना चाहते हैं, इसकी यूनिटी को कमजोर करके. सबसे पहले तो हम दोबारा उन तमाम ख़ानदानों के साथ हमदर्दी का इजहार करते हैं जिनके ऊपर ये वाक़या जो है, जिनके ऊपर ये सदमा हुआ है, जिनके साथ ये हुआ है. चाहे वो हमारे 25 जो हमारे मेहमान थे जो यहाँ छुट्टी मनाने आए थे, या हमारा अपना बहादुर नौजवान जिसने अपनी जान की परवाह नहीं की, दूसरों को बचाने के लिए अपने आप को कुर्बान किया. उसके साथ साथ मैं जम्मू कश्मीर के लोगों का बहुत ही ज़्यादा शुक्रगुजार हूँ कि उन्होंने किस तरह इस हमले के बाद बाहर आके इस हमले की मजम्मत की. वक्त कायदा मंजूर झाल्यानंतर देशभरातील मुस्लिम सरकारवर प्रचंड संतापला होता. पण पहलगामच्या मुद्द्यावर मुस्लिम समुदायही सरकारच्या बाजूने उभा राहिला. पण हे सगळं समजून घेण्यात काँग्रेसचे नेते सपशेल अपयशी ठरलेत असंच दिसतंय. एकीकडे पंतप्रधानांना पत्र लिहून पहलगाम हल्ल्यावर विशेष अधिवेशनाची मागणी करायची आणि दुसरीकडे हे असे फोटो प्रसिद्ध करायचे. यातून काँग्रेस काय साध्य करू पाहते हे काँग्रेसच्या नेत्यांना तरी कळतंय का? हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.